नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत आयोजित भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेचे विविध अंग, त्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत। कला या शाखेच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला अभ्यासक्रम निश्चित करून दिलेला आहे। या अभ्यासक्रमातलं पहिलं प्रकरण आहे ते प्रास्ताविकाचं। यामध्ये आपण आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, त्याची व्याख्या काय आहेत हे समजून घेणार आहोत। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कोणकोणती आहेत याचाही विचार करणार आहोत। वाढती लोकसंख्या हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढचं आव्हान आहे। दारिद्र्य हे वाढतं दारिद्र्य आणि त्या दारिद्र्याचं निर्मूलन कसं करायचं हेही भारतीय अर्थव्यवस्थेपुढे एक आव्हान आहे। बेरोजगारी ही बेरोजगारी देशापुढे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करते आहे। उदाहरणार्थ गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ, ही बेरोजगारी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे। रुपयाची घसरत जाणारी किंमत, परकीय बाजारामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वाटा वाढवायचा कसा, हेही एक अर्थव्यवस्थेसमोरचं आव्हान आहे। असे वेगवेगळ्या आव्हानांचा विचार आपण या दुसऱ्या टॉपिक मध्ये करणार आहोत। तिसरं टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना। आपण आपल्या अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना करतो तेव्हा आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेची स्पष्ट आणि निश्चित अशी कल्पना येत असते। आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचं स्थान समजत असतं। उदाहरणार्थ भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे इतर देशांच्या मानाने किती आहे हे जेव्हा आपल्याला आजमावायचं असतं तेव्हा इतर देशांचं राष्ट्रीय उत्पन्न आणि भारताचं राष्ट्रीय उत्पन्न यांची तुलना करावी लागते। दरडोई उत्पन्नाच्या आधारे सुद्धा आपण वास्तविक अर्थव्यवस्थेची संकल्पना विचारात घेऊ शकतो। लोकसंख्या याच्याही आधारे आपण भारतीय अर्थव्यवस्थेची आणि जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना करू शकतो। देशामध्ये असलेलं मानवी संसाधन, देशामध्ये असलेल्या मानवी संसाधनाचा दर्जा याही आधारे आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना करू शकतो। असे वेगवेगळे पॅरामीटर्स आपण डोळ्यासमोर ठेवून भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना करणार आहोत। तत्पूर्वी या पहिल्या प्रकरणामध्ये आपण या तीन मुद्द्यांचा सविस्तरपणे विचार करणार आहोत। दुसरं प्रकरण आहे ते कृषी पर्यावरण। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीला अनन्यसाधारण असं महत्व आहे। इंडियन ऍग्रिकल्चर इज एन बॅकबोन फॉर इंडियन इकॉनॉमी। इंडियन कल्चर इज एन ऍग्रिकल्चर असं म्हटलं जातं। भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे। कृषीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि म्हणून दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण कृषी पर्यावरणाचा विचार करणार आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेलं कृषीचं स्थान, याचाच अर्थ भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषीचं असलेलं योगदान, राष्ट्रीय उत्पन्न निर्मितीमध्ये कृषीचं असलेले योगदान याचाही विचार करणार आहोत। किंवा उपलब्ध मानवी संसाधनाला रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्यही कृषी क्षेत्र करत असतं आणि म्हणून याही अर्थाने आपण त्याची भूमिका, त्याचं योगदान हे अभ्यासणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या प्रकरणातला दुसरा मुद्दा ते म्हणजे भारतीय शेतीसमोरील आव्हाने। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शेतीसमोर अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मित अशी आव्हानं आहेत। या आव्हानांचा सामना कसा करायचा, या आव्हानांवर काय काय उपाययोजना करता येतील, या सर्व घटकांचा अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणातल्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत। आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे भारतीय शेतीमधील अलीकडील प्रवृत्ती। भारतीय शेतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे। परंपरागत शेती सोडून आता तंत्रज्ञाना आधारित आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब आज केला जातो आहे। नगदी पिकांना आज प्राधान्य दिले जात आहे। शेतीकडे उपजीविकेचं साधन म्हणून बघण्याऐवजी शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून आज बघितलं जात आहे। हा अलीकडचा बदल या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण विचारात घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तिसरं प्रकरण आहे ते औद्योगिक पर्यावरण। औद्योगिक याचाच अर्थ उद्योगांचं पर्यावरण। या उद्योगांनाही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे। जसं कृषी क्षेत्राचं महत्व आहे तसंच उद्योगांचं देखील महत्व आहे। या उद्योगांच्या पर्यावरणामध्ये औद्योगिक पर्यावरण या प्रकरणामध्ये आपण
भारतीय आर्थिक विकासातील उद्योगांची भूमिका याचा विचार करणार आहोत. उद्योग रोजगार निर्मिती करत असतात. उद्योगांमुळे गुंतवणुकीमध्ये वाढ होते, बचतीला चालना मिळते. परकीय गुंतवणुकीचा ओघ भारतीय अर्थव्यवस्थेकडे वाढायला सुरुवात होते. दर्जेदार कच्च्या मालाचं उत्पादन करणं शक्य होतं. मानवी संसाधनाचा दर्जाही वाढवणं शक्य होतं. अशा वेगवेगळ्या अंगांनी आपण भारतीय उद्योगांचं अर्थव्यवस्थेतलं महत्व किंवा त्याची भूमिका विचारात घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो मुद्दा आहे तो 1991 चे आर्थिक धोरण. 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल अशा आर्थिक धोरणाची, औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी केली गेली. या औद्योगिक धोरणाला 1991च्या आर्थिक धोरणाला, अर्थातच औद्योगिक धोरणाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. याचा विचार आपण नंतर करूया. पण 1991च्या आधी भारतीय अर्थव्यवस्था जी बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात होती, ती अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाऊ लागलेली आहे. हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेला ड्रास्टिक चेंज हा का झाला याचाही विचार आपण 1991च्या औद्योगिक धोरणांतर्गत करणार आहोत. या 1991च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये, त्यामध्ये शासनाने अंमलात आणलेल्या उपाययोजना, या सर्वांचा विचार आपण 1991च्या औद्योगिक धोरणांतर्गत करणार आहोत. तिसरा जो मुद्दा आहे तो भारतीय उद्योगांसमोरील आव्हाने. आजही भारतीय उद्योगांसमोर परकीय उद्योगांच्या स्पर्धेचं फार मोठं आव्हान आहे. या परकीय उद्योगांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे भारतीय उद्योगांना अत्यंत जिकिरीचं जातं आहे. त्यांच्या उत्पादनाची क्षमता आणि भारतीय उद्योगांच्या उत्पादनाची क्षमता याची तुलना जर केली तर यामध्ये आपल्याला फार मोठा फरक जाणवेल. आणि म्हणूनच ही उत्पादन क्षमता वाढवायची कशी, उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार माल उत्पादित कसा करावयाचा, यासारखी आव्हाने या भारतीय उद्योगांसमोर आहेत. आणि या सर्व आव्हानांचा विचार आपण भारतीय उद्योगांसमोरील आव्हाने या टॉपिक मध्ये करणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. या टॉपिक मध्ये आपण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची जी वर्गवारी शासनाने केलेली आहे गुंतवणुकीच्या आधारे, की किती लाखांपर्यंत गुंतवणूक संबंधित उद्योगांमध्ये केलेली असते, त्या गुंतवणुकीच्या मर्यादेच्या आधारे आपण सूक्ष्म, लघु आणि मध्यम या तीनही उद्योगांची रचना लक्षात घेणार आहोत. आणि त्यानंतर या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचीही अर्थव्यवस्थेतली भूमिका आणि त्यांचं महत्व याचा विचार आपण करणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या. बहुराष्ट्रीय कंपन्या याचा अर्थ की ज्या राष्ट्रीय कंपन्यांचं मुख्यालय हे एका देशामध्ये आहे, परंतु त्यांचा शाखीय विस्तार मात्र इतर देशांमध्ये झालेला आहे. भारतामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, भारतीय कंपन्या आहेत की ज्या विदेशामध्येही कार्य करत आहेत. टाटा स्टील कंपनी आहे, किंवा हिंदाल्को आहे, किंवा रिलायन्स इंडस्ट्री आहे, किंवा बिर्ला इंडस्ट्री आहे. अशा अनेक इंडस्ट्रीज आहेत, किंवा LIC आहे, SBI आहे, यांचेही विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात शाखीय विस्तार झालेला आहे. आणि त्या भारतीय कंपन्या, भारतीय उद्योग परदेशामध्ये आपल्या सेवा देत आहेत. तर अशा प्रकारे आपण या सर्व अभ्यासक्रमाचा विचार या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आर्थिक पर्यावरण आणि त्या पर्यावरणाचा अर्थ किंवा व्याख्या काय आहेत याचाही आपण विचार करूया. म्हणजेच आर्थिक पर्यावरणाचा अर्थ आपण समजून घेऊया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरण ही बाह्य घटकांवर आधारित ही व्याख्या केलेली आहे. बाह्य घटक आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सर्व बाह्य घटक म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. आता बाह्य घटक कोणते, तर देशात असलेली लोकसंख्या, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, देशाचं दारिद्र्य, बेरोजगारी, देशाचा मानवी संसाधनाचा विकास, या सर्व गोष्टी बाह्य घटक म्हणून ओळखल्या जातात. आणि या सर्वांना मिळून मग आर्थिक पर्यावरण असं संबोधलं जात असतं. दुसरी जी व्याख्या आहे आर्थिक पर्यावरणाची, ती मानवी आर्थिक घटकांवर आधारित अशी ही व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की आर्थिक पर्यावरणामध्ये मानवाच्या आर्थिक जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा समावेश होतो. मानवाच्या आर्थिक जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांना एकत्रित केलं की त्याला आर्थिक पर्यावरण असं म्हणत असतात. उदाहरणार्थ, देशातली कर रचना, देशातली खर्च व्यवस्था, सरकार करत असलेला खर्च आणि सरकार आकारत असलेला कर,
या कर आणि खर्चाचा मानवाच्या आर्थिक जीवनावर परिणाम होत असतो आणि म्हणून या परिणाम करणाऱ्या घटकांसह आर्थिक पर्यावरण असं म्हटलेलं आहे. तिसरी जी व्याख्या केलेली आहे ती खरेदीच्या सवयीच्या आधारावर केलेली आहे. खरेदीच्या सवयी म्हणजेच उपभोक्ते आणि व्यवसायांच्या खरेदीच्या सवयीवर परिणाम करणाऱ्या सर्व बाह्य घटकांना आर्थिक पर्यावरण असं म्हणत असतात. पुन्हा तेच की शासनाची कर रचना, शासनाची गुंतवणूक धोरणं, शासनाच्या बचतीच्या योजना कशा प्रकारच्या आहेत, प्रभावी आहेत, त्यानुसार उपभोक्ते आणि व्यवसाय संस्था यांची खरेदी शक्ती ही ठरत असते. त्याचा खरेदी शक्तीवर परिणाम हा होत असतो. म्हणजेच उपभोक्ते आणि व्यवसायांच्या खरेदी शक्तीवर परिणाम करणाऱ्या सर्व बाह्य घटकांना आर्थिक पर्यावरण असं म्हणत असतात. चौथी व्याख्या केली आहे ती व्यवसायाची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकांना देखील आर्थिक पर्यावरण असं म्हणत असतात. व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर आधुनिक व्यवस्थापनाची तंत्र आधुनिक काळामध्ये व्यवसायांनी स्वीकारलेली आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यवस्थापनाची कार्यपद्धती बदलली, बाजाराची रचना बदलली, विपणनाची रचना बदलली, वस्तूंच्या उत्पादनाची रचना बदलली. म्हणजेच या सर्व घटकांचा उद्योग संस्थांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरणाचे वर्गीकरण. आर्थिक पर्यावरण हे साधारणतः दोन भागांमध्ये विभागलं जात असतं. त्यातला पहिला भाग आहे समग्रलक्षी पर्यावरण आणि दुसरा भाग आहे सूक्ष्मलक्षी पर्यावरण. समग्र याचा अर्थ एकीकृत, एकत्रित, संपूर्ण. जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो, एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार केला जातो, तेव्हा त्याला समग्रलक्षी पर्यावरणाचे घटक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, देशातली रोजगाराची पातळी, देशातला चलनवाढीचा दर, देशातले करांचे दर हे समग्रलक्षी पर्यावरणाचे घटक आहेत. त्याचप्रमाणे परकीय विनिमय दर, चलनविषयक आणि राजकोषीय धोरण हेही समग्रलक्षी पर्यावरणाचे घटक आहेत. त्यानंतर देशामध्ये उत्पन्न निर्मितीचा दर, देशामध्ये असलेला बँकांचा व्याजाचा दर, बचतीचा दर किंवा देशातली घसरण अर्थात देशात असलेली आर्थिक मंदी किंवा तेजी, या सर्व घटकांना समग्रलक्षी पर्यावरण म्हणून ओळखलं जातं. दुसरा जो भाग आहे सूक्ष्मलक्षी पर्यावरण. सूक्ष्मलक्षी पर्यावरणाअंतर्गत बाजाराचे आकारमान, पुरवठा यासारख्या घटकांचा अभ्यास हा होत असतो. आता बाजारांचे आकारमान याचा विचार करत असताना बाजार म्हणजे अर्थशास्त्रामध्ये अपेक्षित असलेले पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, द्वयाधिकार यासारख्या बाजारांच्या प्रकारांचा विचार हा केलेला आहे. यासारख्या बाजारांचा आकारमान हा सूक्ष्मलक्षी पर्यावरणाचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर पुरवठादार, त्यांची वितरण साखळी याही घटकांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी पर्यावरणाअंतर्गत हा केला जात असतो. त्यानंतर बाजारात असलेली ग्राहकांची मागणी, वेगवेगळ्या उत्पादकांच्या उत्पादनाला असलेली स्पर्धा म्हणजेच स्पर्धक याही घटकांचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी पर्यावरणाअंतर्गत हा होत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचाही आपण विचार करणार आहोत. आर्थिक पर्यावरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक व्यवहार. आर्थिक पर्यावरण हे आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतं. देशातलं शासन, देशातले नागरिक, देशातल्या उद्योग संस्था, व्यवसाय संस्था ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करतात त्यांना आपण आर्थिक व्यवहार असं म्हणत असतो. आणि या आर्थिक व्यवहाराचा समावेश आर्थिक पर्यावरणामध्ये होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरणाचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गतिशीलता. आर्थिक पर्यावरण हे गतिशील असतं. अर्थव्यवस्था ही गतिशील असते. सातत्याने अर्थव्यवस्थेमध्ये बदल हा होत असतो. कालांतराने अर्थव्यवस्थेमध्ये बदल हा होत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये कधी उच्चावचने येत असतात, अर्थव्यवस्थेमध्ये कधी मंदी येते, अर्थव्यवस्थेमध्ये कधी तेजी येत असते. आर्थिक तेजी आणि मंदीची जी चक्र आहेत ही आर्थिक पर्यावरणामध्ये गतिशीलता निर्माण करत असतात. याचा अर्थ आर्थिक पर्यावरणाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गतिशीलता. आर्थिक पर्यावरण हे गतिशील असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे
आर्थिक पर्यावरणाचे प्रकार. साधारणतः अर्थव्यवस्थेचे दोन भागांमध्ये दोन प्रकार केले जाऊ शकतात. एक आहे मुक्त आर्थिक पर्यावरण आणि दुसरं आहे बंदिस्त आर्थिक पर्यावरण. मुक्त आर्थिक पर्यावरण म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारची नियंत्रणे नाहीत, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीय व्यापार मुक्त आहे, ज्या अर्थव्यवस्थेतल्या आयात निर्यातीवर कोणत्याही प्रकारची निर्बंध नाहीत किंवा असली तरी ती अत्यंत कमी आहेत. विदेशी गुंतवणूकदारांना स्वदेशी बाजारपेठेमध्ये येण्यावर कुठल्याही प्रकारची बंधने नसतात, तेव्हा त्याला मुक्त आर्थिक पर्यावरण असं म्हटलं जात असतं. स्वदेशी गुंतवणूकदारांना, स्वदेशी उत्पादकांनाही विदेशी बाजारपेठांमध्ये स्पर्धा करण्यावर कुठल्याही प्रकारच्या मर्यादा, कुठल्याही प्रकारची बंधने घातलेली नसतात, तेव्हा त्याला मुक्त आर्थिक पर्यावरण असं म्हणत असतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बंदिस्त पर्यावरण, बंदिस्त आर्थिक पर्यावरण. मुक्त आर्थिक पर्यावरणाच्या अगदी विरुद्ध. यामध्ये परकीय व्यापारावर बंधने घातलेली असतात. विदेशी गुंतवणूकदारांना स्वदेशी बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यावर बंधने घातलेली असतात. स्वदेशी गुंतवणूकदारांनाही विदेशी बाजारांमध्ये जाऊन स्पर्धा करण्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा या घातलेल्या असतात. याला बंदिस्त आर्थिक पर्यावरण असं म्हणत असतात. म्हणजेच आर्थिक पर्यावरणाचे जे वैशिष्ट्य आहे, प्रकार, त्यात दोन प्रकार आहेत, मुक्त आर्थिक पर्यावरण आणि दुसरं बंदिस्त आर्थिक पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरणाचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारचे नियंत्रण. अर्थव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण असते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ, मार्शल किंवा डेव्हिड रिकार्डो यासारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण नसावं. पण अलीकडच्या काळामध्ये जॉन मेनार्ड केन्स असेल किंवा मिल्टन फ्रीडमन असेल यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी, आधुनिक अर्थतज्ञांनी सरकारचं अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण असावं हे उदाहरण स्पष्ट करून दिलेलं आहे, प्रमाण स्पष्ट करून दिलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे उघडकीस आले. उदाहरणार्थ 1991 मध्ये रोखे बाजारामध्ये हर्षद मेहता आणि दीपक पारिक या दोन गुंतवणूकदारांनी केलेला घोटाळा. या दोन्ही घोटाळ्यांमुळे शेअर बाजारावरचा गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला. गुंतवणूकदार बाजारामध्ये गुंतवणूक करायला तयार नव्हते आणि म्हणून सरकारने 1990-91 मध्ये सेबीची स्थापना केली. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नावाची भांडवल बाजाराचं नियमन आणि नियंत्रण करणारी सर्वोच्च अधिकारी संस्था सरकारने स्थापन केली. या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचं रक्षण करणं. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये रोखे बाजार, शेअर बाजार, म्युच्युअल फंडांचा बाजार या बाजारावरचा गुंतवणूकदारांचा विश्वास आता वाढीस लागलेला आहे. म्हणजेच काय, सरकारचं नियंत्रण हे अर्थव्यवस्थेवरती असतं आणि असलं पाहिजे हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. अर्थात सरकारचे नियंत्रण हे आर्थिक पर्यावरणाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा. सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये शिक्षण, आरोग्य, सांडपाण्याची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था या बाबींचा विचार केला जाऊ शकतो. आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये बँका, विमा, उद्योग, व्यवसाय संस्था यासारख्या घटकांचा विचार हा केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, आर्थिक पर्यावरणामध्ये सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधाही या येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. काही राजकीय घटक आहेत, काही सामाजिक घटक आहेत, काही सांस्कृतिक, काही तांत्रिक घटक आहेत, काही शैक्षणिक घटक आहेत. अशा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक वेगवेगळ्या घटकांचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो, आर्थिक पर्यावरणावरती परिणाम होत असतो. त्यातला सर्वात महत्वाचा, सर्वप्रथम विचारात घेण्यायोग्य घटक म्हणजे राजकीय घटक. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय घटकांचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो. राजकीय घटक म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे आणि भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. अध्यक्षीय लोकशाही व्यवस्थेअंतर्गत, राजकीय व्यवस्थेअंतर्गत साधारणतः करांचे दर हे सर्वोच्च असतात, उच्च असतात, खर्चावर मर्यादा घातलेल्या असतात. पण संसदीय लोकशाहीमध्ये, की जी भारतामध्ये स्वीकारलेली आहे, यामध्ये करांचे दर मर्यादित ठेवण्यावरती बंधने घातलेली असतात. त्याचप्रमाणे खर्च मात्र मोठ्या प्रमाणात करण्यावरती शासन भर देत असतं. म्हणजेच काय,
कल्याणकारी राज्याची संकल्पना ही या ठिकाणी स्वीकारलेली असते आणि सर्वांचं कल्याण करायचं यासाठी खर्च वाढवण्यावर आणि कर कमी करण्यावर भर शासनाने दिलेला असतो. अशा प्रकारे देशातली जी काही अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणारे घटक आहेत ती राजकीय घटक ते अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम करतात याचा विचार आपण केलेला आहे. कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था त्या देशामध्ये स्वीकारलेली आहे त्यावरून त्या अर्थव्यवस्थेचं पर्यावरण हे ठरत असतं. जर देशातल्या राजकीय घटकांनी समाजवादी समाज रचनेचे धोरणाचा स्वीकार केला तर याचा अर्थ ते पर्यावरण समाजवादी समाज रचनेचं होईल. जर राजकीय पक्षांनी भांडवलशाही धोरणाचा स्वीकार केला तर ते आर्थिक पर्यावरण भांडवलशाही धोरणांना धार्जिणे होईल. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेवर राजकीय घटक हे परिणाम करत असतात. अर्थव्यवस्थेची एकूण रचना हे राजकीय घटक ठरवत असतात. दुसरा यातला बदल आहे तो म्हणजे घटक आहे तो म्हणजे नियम आणि कायद्यांमध्ये होत असलेले बदल. नियम आणि कायद्यांमध्ये शासन राजकीय घटक हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या परिस्थिती अन्वये बदल करत असतात आणि त्याचा देशाच्या आर्थिक पर्यावरणावरती परिणाम होत असतो. उदाहरणार्थ 1991 मध्ये भारताच्या शासनाने मुक्त आर्थिक व्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलला. भारतीय अर्थव्यवस्थेतली वेगवेगळ्या प्रकारची कायदे काढून टाकली गेली, कायद्यांमध्ये शिथिलता आणली गेली. म्हणजेच काय, आर्थिक पर्यावरणावर नियम आणि कायद्यांमधील बदल हे सुद्धा परिणाम करत असतात. आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे राजकीय स्थैर्य. देशाच्या राजकीय क्षेत्रावर, राजकीय क्षितिजामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात स्थैर्य असेल तेवढा विदेशी गुंतवणूकदारांचा तसेच स्वदेशी गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरचा विश्वास वाढतो. हा विश्वास जेवढा वाढीस लागेल तेवढं आर्थिक पर्यावरण हे सुदृढ होत असतं, सक्षम होत असतं आणि म्हणून राजकीय स्थैर्य किती आहे हेही आर्थिक पर्यावरणावर परिणाम करत असतं. जर राजकीय अस्थैर्य असेल तर विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करायला सहसा तयार होत नाही. स्वदेशी गुंतवणूकदारही गुंतवणूक करायला सहसा तयार होत नाही. म्हणजेच काय, राजकीय स्थैर्य किती आहे हे आर्थिक पर्यावरण ठरवत असतं. त्यानंतर परकीय व्यापाराचे नियमन. आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे परकीय व्यापाराचे नियमन. देशामध्ये कोणत्या प्रकारची राज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे त्यावर परकीय व्यापाराचं नियमन केले जाईल किंवा नाही हे ठरत असतं. जर आपल्याकडे समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारलेलं असतं तर परकीय व्यापाराचं नियमन निश्चितपणे केले गेलं असतं. पण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचीही काही तत्वे स्वीकारलेली आहेत आणि म्हणून परकीय व्यापारावर काही मर्यादित बंधनांचा विचार जर सोडला तर परकीय व्यापार हा मुक्त आहे. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेवर, आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा जो राजकीय घटक आहे तो राजकीय घटक म्हणजे परकीय व्यापाराचं नियमन करणारा जो राजकीय पक्ष आहे तो पक्ष कोणत्या विचारसरणीचा आहे त्यानुसार हे आर्थिक पर्यावरण निश्चित होईल. त्यानंतर पुढचा घटक आहे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा तो म्हणजे कर आणि आर्थिक धोरणे. देशातला राजकीय पक्ष, देशाचं नेतृत्व करणारा जो राजकीय पक्ष आहे तो कोणत्या विचारसरणीचा आहे त्याच्या विचारसरणीनुसार देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये कर आकारणी केली जाईल, आर्थिक धोरणाची निश्चिती केली जाईल आणि ह्या कर आकारणीनुसार आणि आर्थिक धोरणांनुसार त्या देशाचं पर्यावरण हे निर्माण होत असतं. म्हणजेच काय, तो राजकीय पक्ष कोणत्या विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे त्यानुसार कर आणि आर्थिक धोरणांची अंमलबजावणी तो करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या देशामध्ये असलेले कामगार कायदे 1991 नंतर भारतामध्ये मुक्त व्यापार धोरण स्वीकारलं गेलं आणि म्हणून कामगार संघटना आणि कामगार सौदा शक्ती ही कमी होत गेली. पण तत्पूर्वी बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या कामगार संघटना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस किंवा हिंदू मजदूर सभा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामगार संघटना वेगवेगळ्या राजकीय नेतृत्वाखाली काम करत होत्या आणि ह्या कामगार संघटनांचा अर्थव्यवस्थेवरती फार मोठा दबाव होता आणि म्हणजेच काय, कामगार संघटनांनी मग स्वतःच्या
कामगारांना फायदे मिळवून देण्याच्या दृष्टीने शासन व्यवस्थेवरती दबाव निर्माण करून कायदे निर्माण केले गेले आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्थात देशातल्या कामगारांना न्याय मिळवून देणारे कामगार कायदे हे आर्थिक पर्यावरणावरती परिणाम हे करत असतात. ठीक आहे. तर अशा अर्थाने हे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे राजकीय घटक होते. त्यानंतर आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे तांत्रिक घटक. विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक घटकांमध्ये दोन प्रकारचे बदल अपेक्षित आहेत. पहिला बदल आहे तो वाढीव बदल. वाढीव बदल म्हणजे काय, तर वस्तू निर्माण करण्याच्या प्रक्रियेत उत्क्रांती करून वस्तूमध्ये बदल घडवून आणला जातो. म्हणजेच काय, उत्पादन करण्याची क्षमता वाढवली जाते आणि वस्तूचा दर्जा, वस्तूची गुणवत्ता ही सुधारली जाते, वाढवली जात असते. याला वाढीव बदल असं म्हणत असतात. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण मोबाईल आज अँड्रॉइड मोबाईल मध्ये रूपांतरित झालेले आहेत. अनेक प्रकारच्या सेवा या मोबाईल मध्ये आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. हा तांत्रिक बदल आहे आणि हा तांत्रिक बदल आर्थिक पर्यावरणावरती निश्चितच परिणाम करत असतो. त्यानंतर दुसरा बदल आहे तो म्हणजे मूलगामी बदल. मूलगामी बदल याचा अर्थ पूर्णपणे नवीन वस्तू अथवा पूर्णपणे बदल केले जातात. नव्यानेच नवीन वस्तू निर्माण करून ती वस्तू बाजारामध्ये आणली जात असते आणि हेही तांत्रिक घटक आर्थिक पर्यावरणावरती परिणाम हे करत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे काही सामाजिक घटक देखील आहेत. त्यातला पहिला घटक आहे लोकसंख्या. देशामध्ये उपलब्ध असलेली कुशल लोकसंख्या ही औद्योगिक विकासाला सहाय्यक असते. स्किल्ड मॅनपॉवर हे औद्योगिक विकासाला अत्यंत हितकारी असतं. देशातल्या नागरिकांचं स्किल जेवढं जास्त तेवढं औद्योगिक विकास हा वेगाने होत असतो. म्हणजेच काय, लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येत उपलब्ध असणारं कुशल मनुष्यबळ हे औद्योगिक पर्यावरण ठरवत असतं, आर्थिक पर्यावरण हे ठरवत असतं. त्यानंतर बेकारी, दारिद्र्य, उपासमार, अनैतिकता याही घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती परिणाम होत असतो. एकूण लोकसंख्येमध्ये बेरोजगार लोकसंख्या जर जास्त असेल तर आर्थिक पर्यावरणावरती विपरीत परिणाम होत असतो. उपासमारी जर जास्त असेल तर त्याचाही आर्थिक पर्यावरणावरती विपरीत परिणाम होत असतो. म्हणजेच लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे हे सामाजिक घटक विचारात घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण व्यवस्था. शिक्षण व्यवस्थेचा देशाच्या कृषी, उद्योग आणि व्यापारावरती प्रभाव पडलेला असतो. शिक्षण व्यवस्थेअंतर्गत संशोधन आणि विकासाला जे प्राधान्य दिलं जातं त्याचा आर्थिक विकासावरती परिणाम होत असतो. शिक्षण व्यवस्थेअंतर्गत उपलब्ध होणारं दर्जेदार मनुष्यबळ हे आर्थिक विकासाला सहाय्यक ठरत असतं आणि ते आर्थिक पर्यावरणाची निर्मिती करत असतात. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक घटक. कामगार किंवा व्यवस्थापन, विपणन, विक्री किंवा वितरण यासारख्या घटकांचा परिणाम हा आर्थिक पर्यावरणावरती होत असतो आणि हे सगळे सांस्कृतिक घटक हेही सामाजिक घटक म्हणून ओळखले जातात की जे आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करत असतात. धन्यवाद.